गंगेवरती पाणी आणायला. एक दिवस गंगा त्यांना प्रसन्न झाली आणि गंगेने त्यांना असं सांगितलं, तू एवढा लांबून येतो. नमस्कार मित्रांनो, मी आता चालली नळस बाबाच्या डोंगरावरती. मी तुम्हाला बोलत होते ना एवढ्या दिवसापासून की मी तुम्हाला नळस बाबाचं डोंगर दाखवले. आमच्या नळवडी गावातलं नळराज ऋषी आणि नळवडी गावाचा काय संबंध हे पण मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. आता बोलल्याप्रमाणे मी आता आमच्या नळवाडी गावातील दुसरे ठिकाण तुम्हाला एक्सप्लोअर करायला आले. म्हणजे आमच्या नळवाडी गावाला ज्या ऋषींमुळे नाव मिळालं नळवाडी, असे नळराज ऋषी यांचं मंदिर मी तुम्हाला दाखवणार आहे. आता आम्ही डोंगर चढतोय, तुम्हाला मी दाखवते हा डोंगर. बघा आम्ही किती चढून आलोय. आणि आमचं घर त्या साईडला आहे तिकडे. बघा गीता आणि मी आलोय खास तर यूट्यूबला ब्लॉग टाकण्यासाठी आलोय आम्ही. तर तुम्हाला मी बोलले ना आम्ही आलोय, पण आम्हाला वाघ नाही भेटलं म्हणजे बरं आहे, कारण इथं वाघाला पिल्लं झाले त्याच्यामुळे थोडीशी भीती. तरी पण आलोय, जाऊ द्या. देवाच्या दारात आलोय, काहीच नाही होणार. या आशेने आलोय. तुम्ही बघू शकता डोंगर आहे आमच्याकडे. इकडं पण डोंगर आहे सगळे. हे पण डोंगर आहे. आम्ही लहानपणापासून या डोंगरावरती येतो. चला तर मी तुम्हाला आमचा डोंगर एक्सप्लोअर करते सगळं. तुम्ही बसल्या बसल्या आमचा डोंगर पहा. आणि आमच्या गावाला नळवाडी हे नाव का पडलं हे पण सांगणार आहे. आणि नळराज ऋषींचं मंदिर इथे कसं आलं हे पण सांगणार आहे. त्याच्यामुळे हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. पूर्ण थकले आता डायरेक्ट चढून चढून दम लागलाय, तरी पण तुम्हाला दाखवते. बघा मंदिर आलंय जवळ आता. किती खालून आलोय आम्ही, तुम्हाला दाखवते मी नळराज ऋषींचं मंदिर. आणि हो इथं एक पिंपळाचं पान आहे, त्याची बघा कशी जाळी झाली. लहानपणी आम्ही वहीमध्ये ठेवायचो ही जाळी होण्यासाठी, पण ती आजपर्यंत कधी जाळी झाली नाही आमच्याकडून. हे आमचं नळराज ऋषींचं मंदिर आहे. आणि आता मी पूर्ण थकले. आणि जे वाघ दाखवता ना, म्हणजे वाघाला पिल्लं झाले, तरी तर नळराज ऋषींच्या मंदिरावरती एक गुहा आहे, ती नाही मी दाखवणार कारण तिथेच वाघाला पिल्लं झाली. ती गुहा या साईडला आहे. तिथे हा जो डोंगर आहे तिथे गुहा आहे. ती लहानपणी आम्ही काय करायचो, त्या गुहेतून इकडून जायचो. त्या साईडला कडेला एक डोंगर आहे, त्याच्यातून बाहेर निघायचो. आता हे सगळं पत्रा वगैरे केलं आणि असं बसायला जागा केली एकदम. बघा किती सुंदर आहे मंदिर. ही गीता आहे, ही मी, आणि नळराज ऋषींचं मंदिर आहे. नळवाडीतील हे दुसरे ठिकाण. अजून एक दाखवायचं आमचं महादेवाचं मंदिर, ते पण मी तुम्हाला दाखविलं उद्याच्या ब्लॉगमध्ये. मी आमचं घर दाखवते या डोंगरावरून. मग हे मंदिर आहे आणि हे बघा हे जे दिसतंय ना ते शेड वगैरे ते आमचं घर आहे. हा डोंगर आहे आणि एवढं दूर आलोय आम्ही. तुम्हाला दाखवते हे नळराज ऋषी आहे. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे आमच्या नळवाडी गावाला नळवाडी हे नाव का पडलं. मी आता तुम्हाला घेऊन आली आहे आमच्या नळराज ऋषींच्या मंदिरात. तुम्हाला हे मंदिर मी दाखवलंच आहे क्लिपमध्ये, तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण बघा. तर आमच्या नळवाडी गावाला नळराज ऋषी यांच्यामुळे नळवाडी हे नाव पडलं. ते कसं पडलं तर चला मी सांगते. हे आपले नळराज ऋषी आहे ना, तर ते आपलं रोज पहाटे नाशिकला गंगेवरती पाणी आणायला जायचे. म्हणजे आता मी तुम्हाला दाखवते. इथे जे या डोंगर आहे ना, इथे जे खाली घर आहे ना, त्या घराच्या लोकांना असं विचारलं की त्यांच्या काहीतरी काळातील लोकांनी, जुन्या लोकांनी त्यांना असं सांगितलंय, ते जेव्हा पहाटे जायचे ना घोड्यावरून जायचे, घोड्याच्या पायाचा आवाज त्यांना यायचा. ते दिसत तर नव्हते त्यांना कधी जाताना, पण घोड्याच्या पायाचा आवाज त्यांना यायचा. ते नाशिकला गंगेवरती जायचे पाणी आणायला, आणि पाणी आणल्यानंतर ते खूप दिवस जायचे, रोज पहाटे रोज जायचे ते गंगेवरती पाणी आणायला. एक दिवस गंगा त्यांना प्रसन्न झाली आणि गंगेने त्यांना असं सांगितलं, तू एवढा लांबून येतो पाणी आणायला, तर आता तू जिथपर्यंत जाशील जिथं तू मागं वळून बघशील तिथे मी तुझ्या मागे चालत येईल म्हणून. मग नळराज ऋषी असंच चालत येत होते
आणि त्यांना एक तर डाऊट आला की नक्की गंगा आपल्या मागे येते की नाही म्हणून. मग ते डोमाची वाडी म्हणून एक ठिकाणी मी तुम्हाला दाखवले उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर आमच्या गावात आहे त्या डोमाची वाडी एक ठिकाणी, तिथं त्यांनी मागे वळून बघितलं आणि तिथे त्याच ठिकाणी गंगा थांबली. म्हणून तिथून त्या गंगेतून म्हणून आमच्या गावात नळवाडी म्हणजे आमच्या गावातच ते तिथून ते त्या गंगेचं पाणी येतं. आणि तिथं आमचं हे महादेवाचं मंदिर आहे. महादेवाचं मंदिरापाशी आमच्या गावात 2 नदी आहे, एक म्हाळुंगी नदी आणि एक गंगा नदी. तर नळराज ऋषींमुळे ही गंगा नदी आमच्या गावात आली आहे. म्हणून आमच्या गावाला मेन त्यामुळं नळवाडी गाव पडलं, नळवाडी नाव पडलं नळराज ऋषींमुळं. तर मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये ते पूर्ण ठिकाण दाखवले आणि अजून एक्सप्लेन करीने. उद्याच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला आमच्या महादेवाचं मंदिराचं ठिकाण दाखविले. आता तुम्ही हे बघून घ्या, हे नळराज ऋषींचं मंदिर आहे. या नळराज ऋषींमुळेच आमच्या गावाला नळवाडी नाव पडलं म्हणून. मला याच्यावरती एक रील्स पण बनवायची, ती मी उद्या नक्की बनवल आमच्या नळवाडी गावावरती. कारण लोकांना पण आमच्या गावाचं समजलं पाहिजे ना. लोकांना असं मला वाटतं की प्रत्येकापर्यंत आमचं नळवाडी गाव पोहोचलं पाहिजे, की आपण ज्या गावात आहे त्या गावाची काहीतरी ओळख करून द्यावी असं मला वाटतं. म्हणून की नुसतं आहे म्हणून आपण करतोय म्हणून करतोय नाही, आपल्यामुळं आपलं गाव सुद्धा लोकांना माहिती झालं पाहिजे, असंच आमचं हेतू आहे याच्या मागं. म्हणून मी तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये आमचं एक ठिकाण दाखवलं होतं कडा. तर आता हे दुसरं ठिकाण नळराज ऋषींचं मंदिर, त्यामुळे मी तुम्हाला हे नळराज ऋषींचं मंदिर दाखवलं. आता मी तिसरं ठिकाण तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवणार, ते म्हणजे आमच्या गावातलं महादेवाचं मंदिर. आणि तिथे जाऊन मला एक रील्स पण शूट करायची, ती पण लवकरच तुम्हाला मी दाखवले. इथून खाली कसं इथं चिकणी गाव आहे आणि हे सगळं नळवाडी गाव आहे इकडं. गावाकडे बघा ना कसं एकदम मोकळं वातावरण वाटतं असं डोंगरावरतून बघितलं तरी. आमच्या नळवाडी गावाच्या डोंगरावरतीच इथे नळराज ऋषींच्या मंदिरावरती आमची कोजागिरी पौर्णिमा दरवर्षी असते. आणि ती आमच्या दराडे आमच्या घराकडून असते सगळ्यांना. म्हणजे आमचा जो मळा आहे ना सगळ्यांना, तुम्हाला मी कालच्या ब्लॉगमध्ये दाखवला तो. तर त्या आमच्या सगळ्या घरांकडून इथं कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते. आणि त्यात गावातले सगळे लोक येतात, ज्यांना यायचं त्यांची इच्छा. खूप लोक येतात. मी तुम्हाला आता मी रोज ब्लॉग दाखवणारच आहे, त्याच्यामुळे तुम्हाला आमच्या गावातल्या सगळ्या गोष्टी दाखवले मी हळूहळू. डोंगरावरती आलो आणि या डोंगरावरती आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हापासून इथं श्रीराम नाव लिहिलेलं आहे. म्हणजे जे जसं आहे तसंच आहे एकदम. मी तुम्हाला दाखवते हे नाव. हे खूप वर्षापासून आहे. जेव्हा आम्ही लहान होतो ना, आम्ही लहानपणी यायचो जे डोंगरावरती, तेव्हापासून इथं श्रीराम असं नाव लिहिलेलं आहे. त्याच्या मागं पण काहीतरी कथा असेल, ते मी आता अजून मला माहिती नाही. बघा इथं कसं दिसतंय मागं डायरेक्ट नुसते घर 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 दिसत आहे. हा काय का तुम्हाला मी आता दाखवते. आम्ही त्या दिवशी डोंगरावरती गेलो होतो ना, तो हा डोंगर आहे. हा डोंगर आहे तो, हा जो उंचवाला दिसतोय ना, सुळकी म्हणतो आम्ही त्याला, तो हा डोंगर आहे. आणि इकडे तामकडा आहे. हा तामकडा आहे हा नळवाडीचा. तेव्हाच आमच्या इकडं कड्यांना पाणी येतं. म्हणजे असं बाकी ठिकाणी असतं ना की ते कायम वाहत असतातच नसतं. तिथं पाऊस पडला ना तरच त्याला खूप पाणी येतं, लय पाणी येतं त्याला. एवढं ऊन झालंय तरी मी फक्त तुम्हाला आमचं नळराज ऋषींचं मंदिर दाखवायला घेऊन आले. कारण मी रोज ब्लॉगमध्ये बोलायचे मंदिरात जायचंय. शेवटी आज आलेच मंदिरात मी. इथं दगड बघा, एवढा भारी दगड आहे. अशी गीता बसली बघू इथं एका पण ठेवले. जाऊ दे, चला. वाघाची भीती आता, आम्ही इथून कल्टी मारतो लवकर. चला गीता, ये पोरगी मला कुठे घेऊन चालली. चल, कारण इथं वाघाची लय भीती. इथं वाघाला तर पिल्लं झाले, आम्हाला भेटलं तर आमचं कामच होईल. तर आम्ही दोघे चालू फक्त. तुम्हाला अजून एक सांगायचं राहिलं, आम्ही जेव्हा लहान होतो ना, 1ली ते 4थी आमच्या नळवाडी गावातच होतो आम्ही शाळेत. तर आमची सहल जायची, आम्हाला लय आनंद व्हायचा सहल जायची म्हणून. सहल कुठे यायची माहिती आहे का, इथं डोंगरावरती यायची. आणि आम्ही ना हेच ठिकाणी ते आम्ही इथं बसून सगळे जेवण करायचो. सगळे डबे आणायचे वेगवेगळे आणि सगळे एकत्र खायचो. म्हणजे आता एकत्र खाणं ही गोष्टच राहिली नाही, पण तेव्हा लय मजा यायची. सहज म्हणले ना, असे आम्ही पिशव्या घ्यायचो हातात. पिशव्याच होते तेव्हा, 4थीपर्यंत होतो ना. पिशव्या राहायच्या सफेद कलरच्या पिशव्या, त्या पिशवीत बॉटल आणि डबे आणि जायचो. परत आम्ही एकदा आमच्या इकडं ढगे डोंगर आहे ना आमच्या त्या साईडला,
तिकडे गेलो होतो, आम्ही लय डोंगरात गेलो होतो, आम्ही लय फिरेले. मी बाबासोबत पण जायचे. आमचे बाबा आधी डोंगरावरती गाया नेऊन सोडायचे ना, तिथे जर्सी गाया होत्या, आता जर्सी गाया नाही, म्हणजे ते जर्सी गाया होत्या ना, तेव्हा आम्ही डोंगरावरती नेऊन सोडायचो. किंवा मी पण जायचे एकटी. त्या काल तुम्हाला दाखवलं ना, त्या दिवशी त्या कडे दाखवलं ना, तिथपर्यंत नेऊन सोडायचे. बाबासोबत लय डोंगर फिरेले मी लय. आता तसे मित्र पण नाही राहिले. आणि तेव्हाचे जे होते लहानपणी सगळे चांगले वागायचे, पण मोठेपणी होऊन सगळे वेगळे वेगळे झाले. प्रत्येकाचे स्वभाव बदलले. आधी सगळे भाऊ बहिणीसारखं राहायचं, आता भाऊ बहिणीसारखं काहीच नाही राहिलं. आता कोण कुठं तर कोण कुठं. आणि हो, अशी एक एक गोष्ट सांगत गेले ना, अजून एक एक गोष्ट आठवती. असंच मी तुम्हाला आमची मराठी शाळा पण दाखवणार आहे. मी आता गावात इथं पण ना, मी एक एक गोष्ट सांगायला गेले, एक एक गोष्ट आठवती. काय दाखवायचं, आपल्या गावातली मराठी शाळा दाखवते मी आता यांना. आमच्या गावातली मराठी शाळा पण मी दाखवते तुम्हाला. चला तर आता इथेच मी ब्लॉग एंड करते. पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.